कष्टाने जिंकावं लागेल, एक मोठ्या मार्जिननं हा सामना जिंकावा लागणार आहे. म्हणजे गुणतालिकेत काही होऊ शकतं, अजूनही संधी सगळ्या संघांना आहे. जवळपास महावीर मोबाईल शॉप या संघ क्वालिफाय झाला असे म्हणावं लागेल. अत्यंत कमी दर्जाचं क्षेत्ररक्षण होतं बघा, कारण फक्त चेंडू गॅदर करायचा होता. कारण सर आता तुम्ही सांगितलं गुणतालिकेचा क्रमवार कसा असू शकतो. जर सचिन भैया देवकर हा संघ जिंकला तर यानंतर होणारा सामना सुद्धा तितकाच निर्णायक असू शकतो, कारण त्याही दोन संघामधील एका संघाला संधी आहे. अगदी बरोबर आहे, गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावरती येण्याची. आणि तेच कारण आहे बघा, काका चषक 2025 मध्ये आपण बघितलेल्या सर्व संघांना अगोदर सूचना दिलेल्या आहे. 5 संघ एका गटामध्ये असल्या कारणे आपण फक्त 2 संघांना सुपर 4 मध्ये जागा देणार आहोत. शेवटपर्यंत या ठिकाणी सामने रंगलेले आणि या क्रीडांगणाला खऱ्या अर्थाने रणांगणाचं स्वरूप आलेलं आहे. एक क्रिकेटचं महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चांगली फटकेबाजी करतो राजेश डावखोरे हाताचा गोलंदाज, संघाचा आयकॉन खेळाडू समाधान थोरात या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार केल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलं समाधान थोरातने. संघाने वापसी केली आहे. चांगली फटकेबाजी करावी लागेल. इथे संजू टिपरेला सुद्धा गती परिवर्तन केलं होतं. या चेंडूमध्ये गती दिली नव्हती, ओळखू शकला नाही फलंदाज संजू टिपरे. पंचांचा निर्णय बाईच्या स्वरूपात आलेली, लेग बाईच्या स्वरूपात आलेली ही धाव. अटल धावपळकावर 2 गडी बाद असताना बघतोय. अत्यंत महत्वाची लढत. अर्थात केडी वॉरियर्स हा संघ जर हा सामना जिंकला तर यानंतरच्या सामन्यामध्ये तो रश कमी बघायला मिळेल, कारण केडी वॉरियर्स मग 100% पहिल्या 2 मध्ये आपल्याला बघायला मिळेल असं वातावरण आहे. ते बरोबर बोललात सर. त्यामुळे सचिन भैया देवकर या संघाला खूप महत्वाचा सामना आहे. सेकंड अटक मध्ये घेतलेला जल आकाश आंबले येथे गोटे यांच्याकडून. तर मला वाटतं राजू शेख सुद्धा निघालेत पाहुण्यांच्या दिशेने फलंदाज या ठिकाणी बाद आहे. केडी वॉरियर्स संघाला हा सामना सुद्धा जिंकणं कसं गरजेचं बघा, बंधनकारक आहे. कारण गुण तालिकेमध्ये पॉइंट टेबल सारखा असून उपयोग नाही, तुमच्या सरासरीला सुद्धा महत्व असणार आहे. सरासरीकडे बघत असताना तुम्हाला सामने खेळायचे. अगदी बरोबर बोललात सर. पहिल्या दिवशी 2 सामने गवळल्यानंतर आज कुठेतरी चांगल्या फॉर्मात दिसतोय सचिन भैया देवकर मित्र मंडळ हा संघ. पहिल्या दिवशी धावा बनवणे या संघ विजय होऊ शकला नव्हता, मात्र आज परत भैयाने कुठली एनर्जी दिली या संघाला माहित नाही, परंतु आज मैदानावरती चांगली कामगिरी करताना पाहिला हा संघ. फलंदाजीला आलाय नवीन बॅटर सतीश गुप्ते. हाही एक चांगला बॅटर आहे. सन्मान दिला इथं चेंडूला. षटकाची होणारी समाप्ती बघायला मिळेल. 3 षटकानंतर 3 फलंदाज बाद आहे आणि धावपळकावर 29 किंवा 29 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 3 overs लॉस ऑफ 3 विकेट्स. धावा बनवाव्या लागतील केडी वॉरियर्स संघाला, कारण सचिन सर त्यांना जास्त संधी बघा, आणि प्रत्येकाची इच्छा असेल सुपर संडे मध्ये आमचा संघ राहावा, परंतु सुपर संडे मध्ये येण्यासाठी तुम्हाला सुपर कामगिरी करावी लागेल. बरोबर आहे सर. तुम्ही कामगिरीच केली नाही तर तुम्ही आतमध्ये कसे राहाल. कामगिरी तर करावीच लागेल. कामगिरी चांगली नाही केली तर न करताचा वाट शनिवार. बरोबर आहे सर. शनिवारीच थांबतात. बरोबर आहे. रविवारी चांगले काम करणारेच येणार आहे सुपर संडे साजरा करायला. अगदी बरोबर बोललात सर. सामना सुरू करायचा, पंच एवढा वेळ द्यायचा नाहीये. यांचा एक सामना होणार आहे. हे जास्त वेळ घेत असतील तर अमोल सर तुम्हीच बॉलिंग करून टाका, जाऊ दे. परत एकदा उज्जब लाला यांच्यासाठी पारितोषिक आहे. अकरम अली यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कासिम भैया यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहे.
कासिमबाई सिनियर गवली यांच्यातर्फे पारितोषिक आहे 100 रुपये प्रत्येकी विकेटसाठी. इथे खराब चेंडू अवांतर धावेने धावसंख्येत भर होताना आपण पाहतो. इथे केडी वॉरियर्सच्या संघाला सुद्धा खूप छान संधी आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल सतीश गुट्टे सरांना. यावेळी मात्र चेंडू पाहतच राहिले. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण उज्जवला. मजबूर करणे कोणा खेळले. परत एकदा सतीश सर पाहतच राहिले. काय करतो गोलंदाज सतीश सरांना अद्याप समजलं नाहीये. कुठेतरी हालचाल करावी लागेल. काहीतरी चांगला खेळ दाखवावा लागेल सतीश गुट्टे सरांना. परत एकदी चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण उज्जवला. त्यावेळी थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. सिली पॉइंटला खेळाडू घेतलाय. समाधान थोरात सिली पॉइंटला उभा असेल. काहीतरी आगळं वेगळं क्षेत्ररक्षण करताना समाधान गरज आहे संघाला. काहीतरी आज दाखवायचं होतं, सिद्ध करायचं होतं, सुप्रसिद्ध व्हायचं होतं आणि त्याच पद्धतीने इथे कामगिरी करताना सचिन भैया मित्रमंडळ संघ बांधून ठेवले केडी वॉरियर्स या संघाला. बऱ्याच वेळानंतर बॅटला लागलेला हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण कुठेतरी ऊर्जेनं भरून जास्त दिसतो हा संघ आणि ती ऊर्जा देण्याचं काम कोण केलं तर फेरोज भैया डोनाल्ड. खरंच अनुभवी खेळाडू संघात का असावा. आज फेरोज भैयानं दाखवून दिले संघामध्ये अनुभव सुद्धा खूप महत्वाचा असतो. सर्व खेळाडूंना सोबत घेऊन चालणारा हा खेळाडू. बाद 31 धावा आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर आहे. खूप मोठा वाईड आहे आणि यष्टी रक्षण मात्र कमालीचं बघायला मिळालं वैद्य सरांचं. एका धावेनं पुढे जाऊ आपण 32 धावा धावफलकावर. याही वेळेस पंचांची आता समांतर आहे. 3 बाद 33. 3 बाद 33. हॅट्रिक झाली बघा. ही वाईडची हॅट्रिक आहे. ज्या गोलंदाजाने सुरुवातीचे 3 चेंडू बाद दाखवले होते तो गोलंदाज मात्र नंतरचे 3 चेंडू खराब सुद्धा दाखवतोय. अगदी बरोबर बोला सर. म्हणजे क्रिकेटचा खेळच असा आहे. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा हा खेळ. खराब चेंडू समाचार घेतला इथे संजू टिपरे. बराच वेळ शांत होता खेळाडू. यावेळी मात्र हात खोललेत, स्विच हिट केला. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर पाठवला. तर एक चेंडू शिल्लक आहे बघा. 3 बाद 38 धावा फलकावर आहे आणि एक चांगल्या षटकाचं रूपांतर महागड्या षटकात केलंय. संजू स्ट्राईकवर आहे. हा फटका मात्र क्लासिक होता बघा. कारण यावेळेस जागा बनवली शपाल्याने. उडकणाऱ्या चेंडूला जवळ येऊ दिलं, अँगल बनवला आणि 4 आर्मची ताकद दाखवली आणि चेंडूला त्याची जागा सुद्धा दाखवली. षटकार 4 षटकानंतर 3 बाद 44 धावा धावफलकावर आहे. आणि वेळेवर ही फलंदाजी बघायला मिळते बघा. कारण या ठिकाणी केडी वॉरियर्स संघाचा विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी हा संघ चांगल्या स्थितीमध्ये गुण तक्त्यात जर बघितलं तर एका उंचीवर हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. एक साधारण विजय सुद्धा त्यांना रविवारसाठी पात्र ठरवेल बघा. साधारण विजय म्हणजे ते सहजगत्या जरी एखादा सामना जर जिंकले, हा सामना जर जिंकले तर ते कमचा होतील.
परंतु त्यांच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी बघतोय प्रयत्नशील असलेला त्या अर्थानं या ठिकाणी सचिन बाबा देवकर हा संघ यांना केल्यानंतर संधी बघा आता प्रयत्न त्यांच्या हातात आहे कट केलेला आहे चेंडू गेलाय सीमा रेषा पा चौकार कसं 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 तर या ठिकाणी बघा शॅडो तो टेस्ट मध्ये जास्त बघितली जाते 3 बाद 49 धावा आहेत बघा धावपळकावर आणि षटक क्रमांक जर बघितलं तर 5 मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या ठिकाणी अझर मिर्झा ज्यांच्याकडे अनुभव नक्कीच मोठा आहे आणि गोलंदाजी जर बघितले तर एक वेगळ्या उंचीवरून त्यांच्या हातातून चेंडू रिलीज होतो बघा कारण त्यांची उंची जर बघितली तर मला वाटतं 7 फूट ते 6 फूट आरामशीर असतील का पटेल सर कट केलेला लेट कटचा फटका सादर केलाय चेंडू निघालाय आणि मला वाटतं गेलाय दरम्यानच्या दिशेने सरळ सीमारेषा पार कडक 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 चौका 3 होतात अर्धशतका पार गेलेला आहे आणि सचिन सर आजचे सामने जर बघितले तर 70-80-90 या 3 अंकांमध्ये येत आहेत आणि काही ठिकाणी चेस होत आहेत काही ठिकाणी मात्र रोखले जात आहेत परंतु सगळे सामने शेवटच्या षटकापर्यंत जात आहेत म्हणजे आता एक गेला नाही परंतु बाकी सामने आपण बघितले स्विचिट केला धावबादची संधी डायरेक्ट हिट अपेक्षित आहे आणि जाऊया तिसऱ्या पंचांच्या दिशेने चला बाकीच्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं थांबायचं नाहीये पंच हा चला क्षेत्ररक्षक थांबायचं नाही जागेवर तिथे थांबायचं नाही पर्यंत दिला जाईल आपला वेळ वाचेल बाकी काही नाही चला चला क्रुशियल डिसिजन आहे महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी परत परत चेक केलं जातंय आणि इथे पंचांचा निर्णय इथं फलंदाज मैदान सोडावं लागेल संजू तुत्रेला सचिन 4 बॉल 4 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील फलंदाजीसाठी आलाय उल्ताफ शेख मॅन फ्रॉम जवळगाव संघाचा आयकॉन खेळाडू यापूर्वी झालेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती
आता जिम्मेदारी आली आहे फलंदाजीची. फलंदाजी चांगली करावी लागेल. पैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. चांगला फटका सतीश गुट्टेच्या बॅट मधून आलेला हा चौकार. या चौकात आहे ती 57 धावांवरती. पत्रावर गेलाय रे. पाचवा षटक प्रगतीपथावरती सुरू असताना चांगली धावसंख्या झाली आहे. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 57 धावांवरती. 4 गड्याच्या मोबदल्यात उर्वरित 18 चेंडू धावा बनवाव्या लागतील. परत एकदा संघनायकाने जिम्मेदारी आली आहे ती फेरोज डोनाल्ड यांच्यावरती. परत एकदा रफ्तारचा राजा पाहायला मिळणार. हुकमी एक्का. परत एकदा पारितोषिक. भैया आले की पारितोषिक चालू होतात पहा. तायर सय्यद यांच्याकडून 200 रुपयाचं प्रति विकेट पारितोषिक आहे. अक्रम अली यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. भैया आले की काहीतरी मैदानात आगळं वेगळं होतं पहा. प्रेक्षकांची इच्छा आहे भैयानं कमीत कमी 4 ओव्हर टाकावे, परंतु तसं होत नसतं. नियम आणि अटी असतात काही खेळांमध्ये. विरोधी संघाला धावाही झाल्या पाहिजेत ना, म्हणून भैयाला 4 ओव्हर नसतात. स्वागत केलं इथे अल्ताफने भैयाचं. कमबॅक करू शकतात भैया. रफ्तार के राजा आहेत भैया. परत एकदा गतीने गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावा लागेल भैयाला. या षटकाराने परत एकदा भैया ट्रॅक. परत एकदा चांगला चेंडू. वाघ वेगावर स्वार झालेला हा गोलंदाज रफ्तार का राजा परत डोनाल्ड काय गोलंदाजी करतोय आजच्या सत्रामध्ये. चांगली गोलंदाजी करताना पाहिले. जवळपास परत एकदा चांगला चेंडू. परत एकदा चांगला चेंडू इथं टाकला. निर्धाव टाकलेला चेंडू. या चेंडू मध्ये गती होती जवळपास 150च्या सरासरी. मी तर म्हणत होतो 4 थोडस नियंत्रण मात्र यावेळेस मिळालं नाही. त्या कारणे आपण बघतोय पंचांची हात समांतर बघायला मिळाली. 64 धावा धावफलकावर आहे. अतिरिक्त गती देण्याच्या नादात थोडासा हा चेंडू बाहेर गेलेला आहे असं वाटतं. 170 न फेकायची तयारी होती भयाची, परंतु थोडासा बाहेर गेला आणि पंचांचे हात 2 समांतर झाले म्हणजे अतिरिक्त धाव आली.
तर मित्रांनो अगदी माझ्या 28 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा असं सेलिब्रेशन मी बघितलेलं फिरोज खान यांचं. हे ना देतो ना भविष्यात हा गोलंदाज चांगला आहे बघा. आणि ज्या पारितोषिक भिक्षदात्यांनी जी पारितोषिक लावलेली आहे त्यांना विनंती आहे त्यांनी आपलं पारितोषिक मात्र कॉमेंट बॉक्स मध्ये जमा करायचंय. कारण यावेळेस फिरोज खान यांनी 10वी टीम आखवलेली आहे आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. 5 बाद 64 धावा, षटक क्रमांक 6. मैदानाच्या आतमध्ये बिग बॅटल ऑफ क्रिकेट आपण बघतोय. कोल्डी वॉरियर्स हा संघ फलंदाजी करताना परत एकदा फेर भैया. आज वारा आहे भैयांच्या मैदानावरती. इथे फलंदाजाला सुद्धा एक पारितोषिक आलंय गजानन भैया यांच्याकडून पारितोषिक आहे किरण दैते सरांसाठी. त्यांनी जर लगातारचे 3 षटकार मारले किंवा षटकारांची हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे किरण दैतेसाठी. इतकं पंचला गोळा घालण्याचं काम केलं परत भैया यांनी. आज मैदानावरती AK-47 चालवताना दिसतोय फेरोज भैया रफ्तार का राजा. वेगावर स्वर झालेला हा गोलंदाज काहीतरी आगळी गोलंदाजी करताना पाहिले आजच्या दिवसामध्ये. तर अगदी आत्ताच या ठिकाणी लोणटे परिवारातील सर्वात लहान सदस्य आदरणीय रणजित चाचा लोणटे हा या देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं. तर लोणटे साहेबांचं देखील मी आपल्या सर्वांच्या वतीने महत्व हार्दिक स्वागत करतो. चला हॅट्रिक साठी 400 रुपयाचं पारितोषिक जात आहे ताहिर सय्यद. अमजद खान यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आला. हॅट्रिक जर केली तर 501 रुपयांचं पारितोषिक आहे. हॉटेल आशियानाचे मालक आहेत अमजद पठाण. अक्रम अली यांच्याकडून पारितोषिक चालूच आहे. प्रति विकेट 100 रुपये. ताहिर सय्यद यांनी पहिल्या विकेटसाठी 200, दुसऱ्या विकेटसाठी 300 आणि तिसऱ्या विकेटसाठी 400 रुपयाचं पारितोषिक लावलंय. संधी होती तो बक्षीस जिंकण्याची. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये थोडासा खराब तर म्हणावा लागेल. इथे प्रेक्षकांची इच्छा आहे की भैयाला अजून एक ओव्हर द्यावी परंतु तसं करता येत नसतं भैया. थोडंच भैयाची गोलंदाजी आवडली असेल तर सर्व प्रेक्षकांनी एकदा टाळ्या स्वागत करायचं. भैयासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. अगदी तरुणांना लाजवेल असा हा गोलंदाज वयाच्या 44-45 वर्षी सुद्धा अशी गोलंदाजी करतोय. सॉरी वय सांगण्यात चुकलो माझ्याकडून. 49 वर्षाचा हा गोलंदाज 20 वर्षाच्या तरुणांना लाजवेल असा हा खेळाडू हा गोलंदाजी करून मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय आपण या गोलंदाजाला. तर वय वर्ष 49 आणि कमीत कमी 149च्या वजन गोलंदाजी करीत होते बघा. पुढच्या वर्षी मला वाटतं 150 मिनिटची गोलंदाजी करतील. अगदी बरोबर सर अगदी बरोबर आहे. अगदी सुरुवात या ठिकाणी करतायत. उजेब लाला यांचं स्वागत चौकाराने केलंय. धावपळ कव्हर आहे. धावा 70. 6 फलंदाज बाद असताना षटक क्रमांक 7. चला यानंतर होणारा जो सामना आहे डिव्हिजन आबा गर्दे संगनायक मुन्ना गर्दे त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय आणि त्यांच्यासोबत अपोजिट टीम आहे मोरिया सीसी याही संघाच्या संघनायकांना कॉमेंट्री बॉक्सला रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग संपायच्या अगोदर दोन्ही कर्णधार इथे उपस्थित असणं बंधनकारक आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्यानंतर कमबॅक करताना पाहिलं आपण या गोलंदाजाला.
गुंडजोगाईचा शनिवारनं असं म्हणावं लागेल या गोलंदाजाला. आपल्या देशाचे नाव घ्यायची. चित्रपट मजा केली आज. स्कॉट बियांचा अपील आहे बघा. अरे वा. मला वाटतं चर्चा होतोय यामध्ये लवकर करायची चर्चा. वेळ घ्यायचा नाही बिलकुल. जे ऑन फील्ड डिसिजन आहे ते लवकर देऊन टाकायचं. आकाश भवाले. आकाश भाऊचंही स्वागत झालंय मैदानामध्ये. इथे फलंदाज बाद दिलाय. चला सतीश सर, मान्य करायचंय, लवकर मैदान सोडायचंय. चला नवीन बॅटर मैदानामध्ये पाठवायचंय. चला समाधान करत, तुम्ही वेळ घ्यायचा नाही बिलकुल. नाहीये बघा. ही इनिंग खूप स्लो चालू आहे. धन्यवाद धन्यवाद. जे बॅटर्स परत येत आहेत त्यांचे आभार बरं का. या ठिकाणी आपण थोडासा वेळ वाचवायचा आहे कारण याही नंतर आपल्याला एक पूर्ण सामना घ्यायचा आहे आणि तुमचा सामना सुद्धा क्रुशियल आहे बघा. फलंदाजाचं नाव सांगायचं. फलंदाजाचं नाव, फलंदाजाचं नाव सांगा. महेश महेश माने. तर डॉट आलाय बघा चेंडू आणि आजचा दिवस खास मोठा आहे बघा. या ठिकाणी लोणके परिवारातील लहान सदस्य आदरणीय रणजित चाचा लोणके हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित. त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत असेल. चांगला झेल पकडला, फलंदाज बाद आहे. सात षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 72 धावांवरती. 7 गड्यांच्या मोबदल्यात, सॉरी 9 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा विकेट. तर या ठिकाणी आपण बघतोय
3 धावा या ठिकाणी मिळाल्या. 75 धावा धावपळ कव्हरेज. षटक क्रमांक 8 म्हणजे शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू मात्र चांगला असेल बघा मैदानाच्या आतमध्ये. सिंगलचे प्रयत्न डायरेक्ट. क्या बात आहे वैद्य सर, क्या बात आहे. एक वेगळी ऊर्जा आपल्याला बघायला मिळाली बघा या ठिकाणी. इथे ऑल आउट झाला संघ लाईनअप मध्ये बाहेर जायचंय. त्यानंतर स्टार्ट करू आपण. या ठिकाणी मी विनंती करेन रणजित चाचा नामपे यांनी या ठिकाणी टॉससाठी यायचं. आजच्या सत्रातील सामना क्रमांक 5 आणि या सामना क्रमांक 5 साठी मित्रांनो अंबाजोगाई नगरीमध्ये ज्यांनी सर्वप्रथम भैया डोनाल्ड पद्धतीनं करायचंय. शिव जन्म उत्सवाची ज्यांनी सुरुवात केली, शिवजयंतीचे मुख्य आयोजक आदरणीय रणजित चाचा लोमटे यांनी खऱ्या अर्थानं शिवजन्मोत्सव या तालुक्यामध्ये सर्वप्रथम साजरा केला. आणि ही अखंड परंपरा आज आपण बघतोय अंबाजोगाई तालुक्यामध्ये पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. एक ऐतिहासिक उपक्रम आपण बघतोय चाचांच्या हस्ते नक्कीच प्रारंभ केला गेलेला. आज त्यांची उपस्थिती आपल्याला नाच मिळायची आहे आणि या ठिकाणी त्यांच्याच शुभ हस्ते आपण टॉस मात्र करतो. एक मिनिट दोन्ही संघ फेरोज भैया लवकर इकडे कॉमिक क्रॉस करायचं. फेरोज भैया डोनाल्ड लवकरात लवकर कॉमिक क्रॉस करायचं. परत यायचंय फास्ट. आवाज येतोय का तिकडे? सचिन भैया देवकर मित्रमंडळ संघाला आवाज येतोय का? फेरोज भैया. हा सचिन सर 2 मिनिटं. आदरणीय किसन सरांचं देखील शुभ आगमन आहे, तर त्यांना सुद्धा विनंती असेल आपण या ठिकाणी करायचंय. तर जास्त वेळ घेणार नाही. नाणेफेकी अगोदर मी या ठिकाणी रणजित चाचा यांना जे मान्यवर आहेत दोन्ही कर्णधारांना थोडीशी जागा द्या बघा. चाचांच्या हस्ते या ठिकाणी टॉस होतोय बघा. दिनेश यांना अधिकार आहे आता बॉल देण्याचा. Ball is the call. It is it. हा थोडासा वेगळा निर्णय सुद्धा आलेला आहे या ठिकाणी. अर्थात हा फिरोज भैया लेजेंडरी क्रिकेटर फिरोज खान. तर हे वैयक्तिक स्वरूपातील काही पारितोषिक आहेत. नक्कीच आपण या ठिकाणी रणजित चाचा यांच्या हस्ते या पारितोषिकांचं वितरण सुद्धा या ठिकाणी करतो भैया. तर एक सामाजिक वारसा असलेला हा परिवार लोमटे परिवार आणि या लोमटे परिवारातील सर्वसामान्य सदस्य म्हणजे या ठिकाणी रणजित चाचा लोमटे. अंबाजोगाई या नगरीचा कायपालट थोडीशी ऍडव्हान्स करायची होती आपल्यासाठी. नाही ते थांबणार नाही. चला आपण जाऊ. सर तुमचा काय निर्णय आता? तुम्ही टॉस घेतला. बॅटिंग फर्स्ट. बरेच काही या सामन्यावर अवलंबून आहे तुमची सुद्धा, कारण रेसमध्ये तुम्ही सुद्धा आहेत. पण काही चला सामना सुरू करायचा आहे. दोन्ही पंचाला विनंती आहे मैदानाचा ताबा घ्यायचा. हा म्हणजे तुम्हाला विथ प्रेशर फलंदाजी करायची आहे. प्रेशर तर काही नाही, पण आय विल माय बेस्ट. हा नाही हेच त्यामुळे तुम्हाला हा प्रत्येक जण बेस देणार आहे. तुम्हाला विजयाच्या शुभेच्छा असतील. गोलंदाजी करणारे कर्णधार करून गेलेले हे असं सुद्धा. हा अक्रम सर बोला. अक्रम अली. हा अक्रम अली यांच्या वतीने हे 200 रुपयाचा प्राइज बघा. आणि सोनो देनबी यांच्यातर्फे का ठीक आहे सर. फिरोज थोडीशी भेट घेऊच तुमची. वय किती तुमचं? मला 47 वय आहे. मला बघून यंग जी जनरेशन आहे ते जे पुढे सिगरेट जी मोबाईल मध्ये परेशान आहे त्याच्यामध्ये मी काय म्हणतो लवकर झोपून लवकर उठायचं. आणि त्यांची मला बघून मी स्पोर्ट्समॅन, मी सोशल वर्क, माझा फिटनेस ह्याच्यामुळे आहे की मी बिमारीची सेवा करतो. म्हणजे माझा ह्याच्यामुळे फिटनेस झाला. ह्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून आपल्या आपल्या जागेत सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये जास्त लावा आणि पुढे सिगरेट मध्ये जास्त वेळ टाकू नका.
आणि मोबाईलचा कमी वापर करा. हा एक मोलाचा संदेश आहे. फिरोजभाई थोडं थांबा. नक्कीच नक्कीच त्यांनी जी सूचना मांडली ही खरोखर अंतर्मानातून विचार केला तर योग्य संदेश आहे बघा फिरोजभाईचा. आणि सेलिब्रेशन AK-47 गोळी मारतो तो 47 वय म्हणून AK-47 ते सेलिब्रेशन. माझा 47 म्हणजे नवीन काहीतरी करू म्हणायचे. 47 मध्ये 47 लावत होतो गन. ओके. माझा पप्पा आर्मी मध्ये होता. माझ्या पप्पानं जीवनदान दिलेलं आहे. आज माझी पूर्ण फॅमिली. नाही जाता भावनिक झाले थोडं सर. चांगला माणूस आहे बघा. अरे मी चालू झाले. इथे थोडासा समालोचनामध्ये बदल झाला दिसून येईल. विलास राठोड थोडस पुढील समालोचन करतील. चला तर त्या ठिकाणी परिश्रम चांगले बघितले आपण. धावांसाठी मात्र धाव मैदानाच्या आतमध्ये झालेली बघायला मिळेल. आज आभार मानले जातील या ठिकाणी साकीबभाई पटेल. आज मात्र इमानदारीत थांबले मध्येच पळून जातात. आज नाही आज थांबलेले 4 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1. 46 चेंडू 72 धाव्यांची गरज आहे बघा. कारण या ठिकाणी बघा जर केडी वॉरियर्स हा संघ जर जिंकला तर या गटातून बरेच प्रश्न सॉल्व्ह होतील बघा. फॉलो थ्रू मध्ये चांगले असे रक्षण या ठिकाणी करताना अल्ताफ शेख आहेत. चांगल्या गतीने गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. बरोबर बोललात सर. परंतु जर सचिन भैया देवकर हा संघ जिंकला तर या ग्रुपमध्ये अजूनही उत्सुकता टिकून राहील की कोण क्वालिफाय होणार. डॉट चेंडू असेल अर्थात पाठोपाठच्या स्वरूपामध्ये 2 डॉट चेंडू आलेले आहेत. 44 चेंडू 72 धावा असे अनेक पाठलाग आपण या ठिकाणी बघितलेले आहे. समोर मारलेला आहे आणि कडक आहे. आता 8 धावा बघतोय धावफलकावर. पिढी संघाचे जे गोलंदाज आहेत त्यांना आज मात्र थोडं जास्त काम करावं लागेल बघा. कारण शर्यत सगळ्यांसाठी आहे. जो जिंकणार आहे तोच टिकणार आहे. जो हारणार आहे तो टाटा बाय बाय करणार आहे बघा. वापस घेतलाय चेंडू गेलाय आणि सीमेरेषेला जाऊन धडकलेला आहे. सावकार मात्र येतोय धावफलकावर धावा. माफ करा 12 धावा आहेत बघा. 1 षटकानंतर आपण बघतो 12 धावा धावफलकावर असणार आहे. 42 चेंडू आणि 64 धाव्यांची गरज आहे.
वाव, सुंदर फटका होता बघा. हे कटचा फटका सादर केला या ठिकाणी. 16 धावा धावपळकावर आहे. भव्य स्वागत यावेळेस आसिफ बागवान यांचं केलंय. आज आसिफ बागवान यांना जास्त लय मिळाली नाही बघा, म्हणून आज खूप चांगलं चांगलं दिवस जर बघितला तर त्यांच्यासाठी नक्की थोडासा खराब आहे. विष्णू मुंडे स्कोरल्याकडे पुन्हा एकदा इनफिटला क्लिअर केलाय. चेंडू काही टप्पे घेत जातोय सीमारेषा पार. संपार मात्र होतोय आणि धावपळकावर तब्बल आणि तब्बल 20 धावा धावपळकावर या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळतील. हा धावांचा पाठलाग सोपा आहे बघा माझ्या मते, कारण 40 चेंडू आहे, 56 धावा करायच्या. अगदी या ठिकाणी जर बघितलं तर पटेल सर 16 धावांचं बघा, तर या 16 धावा 40 चेंडूंमध्ये कव्हर करणं म्हणजे मला वाटतं काही विशेष अवघड नाहीये. आणि दोन फलंदाज जर बघितलं तर उजेब लाभला टच मध्ये एक वेगळ्या फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आहे, आणि आज विष्णू मुंडे यांना वरच्या क्रमांकावर संधी दिली तर त्यांनी देखील या नम्राला न्याय दिलाय आणि कर्णधाराच्या विश्वासाला सार्थ ठरवलंय बघा. कारण विष्णू मुंडे यांनी अगोदर आक्रमण केलं बघा, कारण 4 चेंडूंमध्ये 12 धावा त्यांनी केल्या. उजेबलाला 5 चेंडूंमध्ये 9 धावा करतोय. एकूण 21 धावा आपण धावपळकावर बघणार आहोत. 39 चेंडू 55 धावांची गरज. पॉवर प्ले इज ऑन. सर्कल ऑन आहे. ही पद्धत वेगळी बघा मारण्याची. हा फटका मारणं अवघड आहे बघा, कारण तुम्ही चेंडूला पायासमोर घेतात आणि आडव्या हाताने मारतात. चेंडू मिडिया बिटाट येईलच असं नाहीये, परंतु ही खासियत आहे उजेब लाला यांची. षटकार आलेल्या कमालीचा 42 शॉट ऑफ द डे, 27 धावा धावपळकावर. मारलेल्या षटकारासाठी सुद्धा एक पारितोषिक दिले. अक्रम अली यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल या षटकारासाठी. राजा अक्रम अली फॉर्म मध्ये बर का मैदानाच्या बाहेर. चला यावेळेस देखील पूल आहे, पॉवरफुल आहे, आणि हा षटकार ब्युटिफुल आहे, वंडरफुल आहे. 34 धावा पाठोपाठचा दुसरा षटकार आलेला आहे. 37 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज आहे. म्हणजे शॉट ऑफ द डो बघा पुन्हा एकदा. रिप्लाय या बात आहे. स्विच इट हा रिव्हर्स स्विच. हा अगदी बरोबर. कमालीचा षटकार होता बघा, आणि षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी केली. 3 षटकार मारतोय लगातार उजेबलाला. हाच माणूस आहे बघा. मला वाटतं काका चषकाचा सगळ्यात जास्त आनंद जर कोणी घेतला असेल तर उजेबलालानं. कमालीचा फलंदाज बघा, सातत्यपूर्ण त्यानं गोलंदाजांना या ठिकाणी परेशान केलं. 36 चेंडू 37 धावांची गरज आहे. पटेल सर बघा, मी तुम्हाला म्हणलो तो 16 धावांचं मार्जिन आहे, आणि या ठिकाणी उजेबनं ते पूर्ण केलंय. 36 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल.
गोलंदाजीसाठी आलाय संघाचा संघनायक निहाल शेख आणि आल्या आल्या त्याच्यासाठी एक पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आहे प्रति विकेट इरफान बागवान यांच्याकडून. कोणता बॉल होता नाव होतं तुला? मी वर किती वाजता? तिसरा तिसरा गाण्याला होती ते गेला नाही बॉल हात पण नाही दिला. या षटकामध्ये उज्जब सय्यदनगर षटकार मारत आहे. प्रति षटकार 100 रुपयाचं पारितोषिक आहे अक्रम अली यांच्याकडून आणि इरफान बागवान यांच्याकडून आहे प्रति विकेट 200 रुपयाचं. निहाल शेख साठी एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे असा गोलंदाज, परंतु ते हात मोकळेच विष्णूने पाहायचे. चांगला जेल अटेम्प्ट केला इथे अल्ताफ शेख. 200 रुपये पकडले ना. तर बघा या ठिकाणी कमालीची फटकेबाजी बघायला मिळते आणि यावेळेस थोडासा मनगटाचा वापर केला बघा फलंदाजाने. 46 धावा धावफलकावर आहे. आणि या अगोदर मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो एक चांगला विजय सुद्धा या संघाला रेस मध्ये ठेवू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे सरासरीच्या गुणवत्तेवर संघांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे. ते क्षेत्ररक्षकाला म्हणा तुम्ही आतमध्ये या. हो फिल्डर फिल्डर सापडला. क्षेत्ररक्षक भारी आहे. क्षेत्ररक्षक भारी आहे. अमोल सर तुमच्यापाशी ठेवा तो एक बॉल. तर चांगल्या मार्जिन जर सामना जिंकला तर बऱ्याच काही गोष्टी सार्थ होऊ शकतात. बघा प्रत्येक गटामध्ये तुम्हाला चढावड बघायला मिळतोय. प्रत्येक चेंडू काढल्यानंतर समीकरण बदलत जात आहेत आणि बरेच संघ खालीवर होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तर ही क्रिकेटची रंगत आहे. हा क्रिकेटचा रंग जो संपूर्ण सत्रभर उधळला जातोय. छोटासा
बघा आता कोणत्या फलंदाजाला जीवदान दिलंय हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं असेल. 46 धावा माफ करा 47 धावा धावतावर आहेत. एक नामी संधी गमावली. सामन्याचा टर्निंग पॉइंट झाला असता बघा या ठिकाणी निहाल यांच्या या षटकामध्ये गोलंदाजाला साथ मिळाली नाही. वैद्य सरांना मात्र यावेळेस बीट केल्या गेलेल्या आहेत. तर 30 चेंडू 29 धाव्यांची गरज. 30 चेंडू 29 धाव्यांची गरज आहे आणि धावफलकावर 47 धावा आहेत. एक महत्वाचं षटक असेल बघा. या महत्वाच्या षटकामध्ये गोलंदाजी केल्यावर देणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. 30 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. जाऊया. 30 चेंडू 29 धाव्यांची गरज. धावफलकावर 47 धावा आणि गोलंदाजी मार्कवर मात्र या संघातील सर्वात चांगला गोलंदाज म्हणजे अल्ताफ शेख. चांगली गोलंदाज बघा. स्ट्राईकवर आहे. उपटला आला तर नॉन स्ट्राईक एंडवर ब्रह्मानंद वैद्य. 10 चेंडूंमध्ये 34 धावांवर जवळपास पोहोचला हर्षदला आला. ही महत्वाची 6 चेंडू आहे कारण आता चांगल्या फलंदाजाकडे चेंडू दिलेला तर चांगला फलंदाज समोर आहे. बेस्ट विरुद्ध बेस्ट बिग ब्लास्ट स्पर्धा या ठिकाणी काका चषक 2025 खूप मोठा आहे. चेंडू जातो खूप मोठा षटका. महत्वाची सूचना आहे दोन्ही संघांसाठी. यापुढील जो सामना होणार आहे त्या दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. वेळेचं नियोजन करायचं. बिलकुल वेळ घ्यायचा नाही. सामना संपल्या लागलीच मैदानात यायचं. 8-23. तर या ठिकाणी बघा मित्रांनो 29 चेंडू आणि 23 धावांचा प्रवास शिल्लक आहे. 53 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा निघाला चेंडू. गोईंग गोईंग डन. दुसरा षटका. काय फलंदाजी करतो बघा हा पोर आहे. खूप जबरदस्त पोर आहे. 2 षटकार बघा लगातार आणि विजयाचं समीकरण 28 चेंडू 17 धाव्यांची गरज. कंटिन्यू 46 धावा बघा धावफलकावर आहेत ऋषभ लाला यांच्या आणि संघाच्या या ठिकाणी 59 धावा आहेत. लगातारचा 5वा षटकार आहे त्यांच्या बॅटेतून आलेला. यावेळेस फुलटॉस आहे. हा सुद्धा षटकार आहे. हा सुद्धा षटकार आहे बघा. त्या षटकाला आता मनस्ताप झाला असेल बघा. झोळ सोडणार आहे. अर्धशतक पूर्ण केले ते शतक पूर्ण झालं. 1 शतक आणि लगातार 2 अर्धशतक. काका चषकातील सर्वात जास्त धावा बनवणारा हा फलंदाज ठरलाय. टॉप कर बॉल में 2 छक्के मार पार्टी नहीं 2 नंबर ला आली. यावेळेस चौकार आहे चौकार. खूप खराब क्षेत्ररक्षण बघा. मागत पडली. तो सुटलेला झेल आणि हा सुद्धा झेलच होता बघा. संधी दारात येऊन गेली. संधी आली दार वाजवलं तुम्ही दार खोललंच नाही. संधी निघून गेलेली आहे. 69 धावा धावफलकावर. यावेळेस बघा चेंडूचा संपर्क झाला नाही.
झालेला नाही. 7 धावांची गरज. 3 चेंडू जर बघितलं 25 शिल्लक आहे. बघूया शेवटचा चेंडू नाही. सोडणार नाही. सिंधू मागकडे पूर्ण करता क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे. 4 षटकानंतर 70 धावा धावफलकावर आहेत. एक फलंदाज बाद आहे आणि या ठिकाणी 24 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. तर गोलंदाजी मार्फत मला वाटतं संघ नायक येतो. निहाल आलेले आहेत. महत्वाचं षटक आहे बघा हे देखील. पहिला चेंडू लेग ब्रेक होता. गती नसलेला दाट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एक षटकार आणि सामना संपणार आहे बघा, कारण 6 धावांची गरज आहे. चक्क्यासाठी पारितोषिक आलंय 200 रुपये अक्रम अली यांच्याकडून. नाही. सिंगल या ठिकाणी पूर्ण करणार का? पहिली धाव जोडण्यात दुसऱ्या धावेला निघाले. तो सुद्धा चुकलेला आहे. तर या ठिकाणी 27 धावा धावफलकावर 72 धावा धावफलकावर आहे. बाकी चेंडू 4 धाव्यांची गरज. निर्णायक चेंडू असणार आहे हा. ही महत्वाची गोलंदाजी आहे बघा यावेळेस निहाल शेख यांची. संघ नायक आहेत. थोडा वेळ घेतला जाईल या चेंडूसाठी. बरं बरं बरं. तर या ठिकाणी निहाल यांच्या विरोधात उजब आहे बघा. जर निहाल यांना उजब यांनी षटकार मारला तर प्रमाणे यांच्या वतीनं 200 रुपये. मात्र समांतर आलीत बघा. वाईडचा इशारा येतोय. गलून तर थोडेसे बदलले मैदानाच्या आतमध्ये. 3 धावांची गरज आहे. महत्वाच्या षटकासाठी महत्वाचा गोलंदाज संघ नायक निहाल शेख गोलंदाजी मार्कवर. तर दुसरीकडे आपण म्हणतोय स्पर्धेतील सर्वात बलाढ्य फलंदाज उजब लाला स्ट्राईकवर आहे.